नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय माझ्याबरोबर आत्ता कोण आहे ते. बिग बॉसच्या घरात अतिशय उत्तम खेळ केलेला जो एकमेव स्पर्धक असेल तो तू आहेस. सचिन, तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत. आणि मला आनंद कुठं झाला, खुद्द बिग बॉसने तुझं कौतुक केलं आहे. घरातला खूप चांगला माणूस असा तुझा बऱ्याचदा त्याने उल्लेख केला आहे. तर मला वाटतं की ही फार मोठी गोष्ट आहे, कारण अशा प्रकारच्या खेळात कुरघोड्या चालतात, एकमेकांबद्दल वाईट साईड बोललं जातं, पण तू कम्प्लिटली गुड बॉय होतास आणि तसाच वागलास. तर मला सुरुवातच इथून करायची. हा जो चांगुलपणा आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. हा चांगुलपणा तुझ्याकडे आलाय कुठून ते मला सांग आधी. हा, तो मुळातच भिनला आहे अंगात. आमची खानदेशी संस्कृती आहे की जेवढं प्रेमळ, जेवढं चांगुलपणा, तेवढं काही बाकीचं पण आहे. पण जे चांगुलपणातून जे माणुसकीनं आपण जे मिळवू शकतो त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर. पण असं म्हटलं जातं की चांगुलपणामुळे बऱ्याच गोष्टी मिळतात, पण दुर्दैवाने तुझा प्रवास फार पुढे गेला नाही. आज ज्यावेळी तू सगळं ॲनालिसिस करतोय, तटस्थपणे बघतोयस, कोणत्या गोष्टी अशा होत्या की तुला थोडं लवकर घराबाहेर यावं लागलं असं आत्ता वाटतंय? मला तर म्हणजे हे पहा, प्रेक्षकांसाठी गेम चाललाय, शो चाललाय, प्रेक्षकांचं इतका प्रतिसाद मला आहे, तर मग अजून काय कमतरता आहे? बरोबर. जर खेळ नसता तर प्रेक्षकांनी एवढा प्रतिसाद दिला नसता. माझं एलिमिनेशन झालं नाही, सगळ्या लोकांना तो शॉकिंग वाटलं ना. असं नाही वाटलं मग अरे बरं झालं आला बाहेर, असं नाही वाटलं. तर तेच मला म्हणजे खूप मोठा मी पेचात पडलो या गोष्टीच्या की काय कमी पडलं असं. जर बाहेरच आपला एवढा जबरदस्त रिस्पॉन्स आहे, आपल्या विशेषतः अनुभूती आहे, आपला खेळ आवडतोय, तर मग पडलो कुठे कमी. बरोबर. आता पुढच्या काही दिवसात बघशील तू, आणि आता तुझं म्हणजे सोशल मीडियावर बघतोयस तू, तुझ्याबद्दल इतक्या कौतुकाच्या पोस्ट येत आहेत, लोक बोलत आहेत. तुझ्या घरच्यांची, तुझ्या परिवाराची, गावातल्या लोकांची काय, कशा पद्धतीची प्रतिक्रिया आली आहे आत्तापर्यंत तुला? खूप सारे पॉझिटिव्ह, म्हणजे प्रत्येकाला तो धक्काच लागला. गावातले माझे मित्र, माझे जवळचे मित्र, माझी फॅमिली, की अरे कसं काय शक्य झालं. ते तर जाऊ द्या, जे घरात होते बिग बॉसच्या, तुम्ही पहा तिथे ते चित्रीकरण, की ते अरे हे कसं काय झालं, अरे नको नाही हे नाही इथपर्यंत जर घरातल्यांच्याच प्रतिक्रिया आहे तर साहजिक आहे बाहेर लोकांना वाईट वाटलं. गेल्यानंतर पहिली रिॲक्शन आता जाईल मी, आता अजून गेलेलं हा, आता जाशील तेव्हा कळेल मग. आणि मित्र परिवाराची कळेल हो, कशा पद्धतीची रिॲक्शन. येस येस येस. पण एकंदरीत तुझा अटायर बघता, म्हणजे मी आता बघतोय, हे बघ काय 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 तू घातलंयस. छान, तुझा शर्ट खूप उत्तम आहे. थोडं आपल्या प्रेक्षकांना सांग, हे पहिल्यापासून आहे का की ही आता तुझी एक स्टाईल बनली? हे हा, ही जी चेन आहे, ही चेन मी 25 वर्षापासून घालतोय. ज्यावेळेस मी 10वीत होतो, मला स्कॉलरशिप भेटली होती 500-600 रुपये, तेव्हाची मी बनवली होती ती. नंतर मी अपडेट करत राहिलो, हळूहळू वाढवत राहिलो आणि मग साईजनुसार ते चेंज करत राहिलो. ही मला एका जणांनी गिफ्ट दिली आणि हा भाऊ मित्र असे. हा, आणि मी आपले कामाख्या देवी, सप्तशृंगी माता, म्हणजे साई बाबा वगैरे, तर माझी श्रद्धा आहे या ठिकाणी, तर तेवढा मी दोरा घेतला होता. आणि हा माझा मित्र आहे कृष्णा, त्यांनी एक खाटू श्यामवरून माझ्यासाठी आणला होता. तर अशा पद्धतीचं हे आहे. बाकी मला चांदी अंगावर ठेवायला आवडते, की जेणेकरून माझं जरा. ओके. आणि तुझ्या गळ्यातल्या लॉकेट बद्दल सांग थोडं. ही माझी बहीण आहे, मागे कोरोनात वारली, 6 वर्ष झाले. म्हणजे आई होती माझी दुसरी, असं समजून घ्या की आईसारखंच जीव लावणं, म्हणजे माझं लहानपण तिच्या जवळच गेलं. तर ते गेली. खूप मिस करत असशील आता. खूप मिस. खरं तर तिने हा दिवस पाहिला, हा दिवसनी ती पाहिजेच होती, की अशा माझ्या जीवनात खूप सारे मला यश भेटले, अपयश पण भेटले, पण यश पाहण्यासाठी आपले जर जवळचे राहिले ना, ते खूप मला, म्हणजे तिला मी कंटिन्यू मिस केलं. बिग बॉसच्या घरात सुद्धा मला फोन लावण्याचा चान्स भेटला, मी तिला फोन लावला होता. बरोबर. आता तू बाहेर आलायस, आता तुझ्या बहिणीला तू काय सांगशील, काय तुझ्या मनात भावना आहेत, आता तिला तू काय तुझ्या एक्सप्रेस करशील मनात? मी तिला
एवढंच सांगेल की मी खूप मोठ्या अपेक्षेने बिग बॉसच्या घरामध्ये खेळत होतो आणि खूप मोठी अपेक्षा होती की मी शेवटपर्यंत जाणार होतो. पण काय माहिती कुठे कमी पडलो मलाच माहिती नाही. ती पण नाराज झाली, नक्कीच नाराज झाली असेल. पण अजून जीवनात खूप साऱ्या संध्या आहे. मी येणाऱ्या संधीचं नक्कीच वाट पाहिल आणि संधीचं सोनं करेल. एवढं जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की तू खूप चांगुलपणा दाखवलास, पण बिग बॉसच्या घरातली सगळीच माणसं चांगुलपणा बाळगणारी नव्हती. आता जेव्हा तू बाहेर आलायस तुला माणसांचे स्वभाव तिथल्या कळलेत का रे? कोण कसे आहेत, काय आहेत, काय आकलन आहे तुझं आता प्रत्येकाबद्दल? मला वाटतं की तुम्ही दिसण्यासाठी किंवा आपला गेम किंवा आपण स्ट्रॉंग आहे हे काही गोष्टी दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीशी का म्हणून खेळ करता, का म्हणून तुम्ही जे आहे जे बाहेरच्या जगात आहे त्या ठिकाणी वागा ना. आपल्या शोचं नाव रियालिटी शो आहे. रियालिटी माणसाची रियालिटी. मग तुम्ही ती रियालिटी का चेंज करून तिथे राहावं असं वाटतं? मला नाही आवडत. आता ह्या ज्या काही मुली तिथे भांडतात, तुम्ही घरात पण असंच भांडतात का? नाही ना. ठीक आहे ना, जिथे खटकलं तिथे माणूस भांडतो, मी पण भांडतो. असं थोडी की मी खूप शांत स्वभावाचाच आहे, मी पण भांडतो. पण ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज पूर्ण केली पाहिजे. मग ते भांडण राहो किंवा जिथे गप्प बसणे ते गप्प बसणार राहो. दोन माणसाच्या याच्यात ह्या दोघी गोष्टी पाहिजे, अग्रेसिव्ह पण आणि शांत पण. पण मुद्दा पाहून तर मला त्या ठिकाणी त्या काही गोष्टी आहे की त्या मला नाही आवडत आणि मी ते बनलो नाही. मी माझी इमेज बनवून मध्ये गेलो, ती त्याच्यापेक्षा 10 पट चांगली इमेज बनवून मी बाहेर आलो, याचं मला खूप समाधान आहे. आणि घरातल्या कोणत्या व्यक्तींशी तुझं खूप जास्त सुरू जुळले वाटतं आणि कोणाशी तू प्रयत्न करूनही त्यांच्या मनात शिरू शकला नाहीस असं आत्ता वाटतं? मी कोणाच्या मनात माणूस जागा आपण स्वतः जागा निर्माण करतो. आपली जागा मी जर चांगलं आहे तर तुमच्या मनात आपोआप ती निर्माण होईल. तर असे जे माझे 3-4 लोक होते जवळचे, करण, प्राजक्ता, आयुष, सागर भाऊ, रोशन, ह्या लोकांच्या मनात माझ्याविषयी खूप चांगली जागा होती. मला ते प्रेम पण द्यायचे, माझ्याकडून ते प्रेम पण घ्यायचे. त्याच्यामुळे मला ह्याच लोकांकडून अपेक्षा होती आणि ते तसं राहिलं पण. आणि तू खूप इमोशनल आहेस. आम्ही बिग बॉसच्या घरात तुला रडताना बघितलंय, भावनावश होताना बघितलंय. प्रत्यक्षातही असंच आहे तुझा स्वभाव? नाही, मी प्रत्यक्षात म्हणजे माणसामध्ये राहावं, इमोशन्स पाहिजे. सगळ्याच माणसामध्ये पैलू पाहिजे त्याच्या स्वभावाचे, वेगवेगळ्या ठिकाणी काय काय सगळ्या गोष्टी. मला जसं फॅमिलीपासून मी 15-20 दिवस झाले होते त्यावेळेस मी दूर झालो आणि मला थोडंसं गोंधळ लागत होतं. तो झोप लागणं काही गोष्टींचं मला जे वातावरण चालू होतं तेच वातावरण पण सहन नव्हतं. तीच किरकिर भांडण, काही अर्थनी तथ्यनी, या सगळ्या गोष्टी नाही ना, मी कुठेतरी हे झालो होतो. मग मला बिग बॉसने बोलवलं की तू कन्फेशन रूम मध्ये. मग बिग बॉसने जेव्हा मला सांगितलं तो आवाज ऐकून मला इतकं मन भरून आलं. म्हणजे त्यांचा असा बाहेरचा आवाज खूप, सचिन हा बाहेरचा आवाज, आणि म्हटलं सचिन बोला. म्हणजे इतकी माया त्या आवाजामध्ये. मला ते ऐकून कसं तरी वाटलं, अरे काहीतरी आहे, आपल्या आधार आहे या ठिकाणी, कोणीतरी जवळ घेऊन बोलणारा आहे म्हणून. मग तेव्हा मला ते खूप बडबड की मी सगळे माझे प्रॉब्लेम सांगितले. आणि मला आणखीन एक काय गोष्ट सचिन आवडली तुझी, खानदेश जे इतकं मोठं नाव आहे, तो झेंडा तू सतत खांद्यावर घेतला होता बिग बॉसच्या घरात. खानदेशाबद्दलचं प्रेम सगळं आम्हाला दिसत होते. थोडंसं सांग तुझं अहिराणी भाषा, खानदेश, हे थोडं आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांग. मी म्हणजे येतो खानदेशातून, बरोबर. जळगाव जिल्ह्यात शेंदुर्णी माझं गाव आहे, जामनेर तालुक्यात. आणि आमच्याकडचं जे मी लहान असतानाचं लोकसंगीत जे मी ऐकत आलो, त्या लोकसंगीताबद्दल मला खूप प्रचंड प्रेम होतं. आणि माझ्या अहिराणी मायबोलीवर की अरे आपण ह्या भाषेत गाणे ऐकतो, ते गाणे ऐकताना एक जो गोडवा वाटतो तो खूप वेगळा फील करतो. मला ते प्रचंड लहानपणापासून हे होतं की आवड होती त्या गोष्टींची मला. मग ते त्यावेळेचे 30-35 वर्ष पहिलेचे गाणे
की ते तेव्हा व्यवस्थित रेकॉर्डिंग पण होत नव्हतं. तेव्हाचे मी ते गाणे ऐकून 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 मला एक शेवटी माझं नशीब एवढं चेंज झालं की मला त्या आयरणी मायबोलीची सेवा करण्याची मला एवढी म्हणजे मी स्वतःला वाहून दिलं की माझं इंजिनिअरिंग बाकीच्या काही गोष्टी सोडून मी या क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्व झालो. आणि तिथून मी ते काम करत गेलो की 3.5 जिल्ह्यापुरतं मर्यादित असलेली आमची आयरणी आज पूर्ण जगभर ऐकल्या जाते. मला खूप आनंद आहे. असं कोणतं गाणं आहे का मराठी हिंदीतलं की जे तुझं जीवन गाणं बनलंय, ते तुला प्रचंड आवडतं? कधी कधी काय कठीण परिस्थिती असेल त्यावेळी तुला गुणगुणतोस ते गाणं, असं आहे कोणतं गाणं, कविता? पटकन तुला. पण असे बरेच गाणे आहे. पण एक पण हां ते सफर जिंदगी के सफर में गुजर जाते, मला ते शब्द लिरिक्स नाही सांगता येईल. ओके, बरं आता पुढचा प्रवास तुझा कसा असणार आहे? इतका चांगला तू परफॉर्मन्स इथं दिला, तेव्हा तुझ्याकडून अपेक्षा आता आमच्या सर्वांच्याच खूप वाढल्यात. कशा पद्धतीनं तुझं करिअर तू शेपअप करणार? हा, आता मी तर तिथून बाहेर निघालोय. मी आता इथून मला असं आहे, एक झालं का आता पुढचं काय, मला पुढच्या मी अपेक्षेने पाहतो काही गोष्टी की मी आता मोकळा झालोय. मला आता कामं करण्यासाठी मी खूप आतुर आहे आणि मला अपेक्षा आहे की मला चांगल्या संधी आता भेटतील आणि त्या संधीचं मी सोनं करेल. संधी म्हणजे नेमकं तुला सिनेमामध्ये काय कशा प्रकारे? हे पहा, मी म्युझिक डिरेक्टर पण आहे, मी अभिनेता पण आहे, मी गायक पण आहे, ऑलराऊंडर आहे. मला या तिघी चारही गोष्टींपैकी काहीही चांगलं काम भेटो, चांगल्या लेवलचं, चांगल्या प्लॅटफॉर्मचं, मी रेडी आहे. अगदी खूप छान. मला वाटतं की या मुलाखतीचा समारोप, तुझं गाणं हाच श्वास आहे, ध्यास आहे, तर थोडंसं आपल्या प्रेक्षकांना काहीतरी मस्त गुणगुणून दाखव की ज्यांनी आम्हालाही खूप छान वाटलं. माझं सगळ्यात सुपरहिट गाणं केसावर फुगे. व मनी माय व बबल्याई कस केसावर फुगे, व मनी माय व बबल्याई कस केसावर फुगे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, केसावर फुगे. 300 मिलियनच्या जवळपास गाणं आहे. खूप रसिको बघितलं का, 300 मिलियनच्या पुढं हा गेलेला आहे. पण मला वाटतं की हा जो कलाकार आहे ना, हा माझ्या मते व्ह्यूज मिलियन्स, लाखो, करोडाच्या तू पलीकडे गेलेला आहे. कारण तू लोकांच्या मनात स्वतःची जागा मिळवलेली आहे आणि त्याचं आपल्याला मोजमाप नाही करता येत सचिन. त्यामुळं आम्हाला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. भविष्यातही तू असाच चांगला खेळ कर, चांगलं तुझं कला दाखव आणि आपण पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. नक्कीच. तर तुला अगदी पुन्हा तुला एकदा शुभेच्छा. धन्यवाद.